हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण सांख्यिकी व मानसशास्त्रीय प्रयोग TYBA PSY 308 यामधून IMP टॉपिक्स बघणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा। व्हिडिओ अपलोड करायला लेट होत आहे त्यासाठी सर्वांना सॉरी। तब्येत बरी नसल्या कारणाने मी व्हिडिओ लेट अपलोड करत आहे। तर चला आता आपण प्रदत्ताचे विश्लेषण व सांख्यिकीचा वापर या गट क्रमांक 3 मधून आपण महत्त्वाचे आधी शब्दार्थ बघू। शब्दार्थ लक्षात आले म्हणजे लेसन पटकन लक्षात येतो। तर चला सांख्यिकीचा अर्थ। सांख्यिकी म्हणजे संख्या किंवा अंकांच्या आधारे माहिती गोळा करणे व तिचे सकलन करून वर्गीकरण करणे। 2. प्रदत्त म्हणजे दिलेले किंवा प्राप्त केलेले। प्राप्तांक म्हणजे प्राप्त केलेले गुण किंवा मिळालेले गुण। परिवर्तक म्हणजे बदल घडवणारा किंवा रूपांतर करणारा किंवा बदल घडवणारे साधन। वारंवारता म्हणजे एका विशिष्ट कालावधीत एखादी घटना किती वेळा घडते हे दर्शवणारा शब्द। वर्गीकरण म्हणजे वस्तू, प्राणी किंवा कल्पना यासारख्या गोष्टींना त्याच्या समान वैशिष्ट्यावर आधारित गटामध्ये विभाजणे। उदाहरणार्थ जीवसृष्टीचे वर्गीकरण, संगणक डेटाचे वर्गीकरण आणि शैक्षणिक वर्गीकरण। वर्गीकरण उपयोग। वर्गीकरणामुळे गोष्टी सोप्या होतात, शोधणे सोपे होते आणि माहिती व्यवस्थित करता येते। प्रमाद म्हणजे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्षित करणे किंवा तिची किंमत न करणे। सलग म्हणजे सतत, ओळीने, रांगेने, अखंड, एकसंग। चिंतामापन चाचणी। चिंता लक्षणाची वारंवारता आणि तीव्रता मोजण्यासाठी 0-10 लाइकर्ट प्रकार स्केलचा वापर केला जातो। चिंता विकाराच्या तज्ज्ञांच्या पॅनलने ह्या प्रश्नावलीतील आयटम निवडले आहेत। या प्रश्नावलीमध्ये चिंतेचे जागतिक मापन केले जाते। या चाचणीचा वापर चिंता मोजण्यासाठी केला जातो। विलग म्हणजे प्राप्तांकामध्ये सलगता नसते, या प्रत्येक प्राप्तांक हा स्वतंत्र पूर्ण घेतला जातो, शिवाय त्याचे मूल्य हे नेहमी पूर्णांकातच असते। हे सर्व शब्दार्थ या लेसन मधले आहे। तर चला आता आपण याच्यातले मुद्द्यांचं वाचन करू या टॉपिकचं, जे की आपले लक्ष देईल। सांख्यिकीचा अर्थ। सांख्यिकी विषयाचा अभ्यास करताना आपल्यासमोर सांख्यिकी म्हणजे काय असा प्रश्न सहज निर्माण होतो। त्याचे उत्तर खालीलप्रमाणे म्हणता येईल। सांख्यिकी या शब्दाचा वेगवेगळ्या अर्थाने वापर केला जातो। मुळात स्टॅटिस्टिक्स या शब्दाचे रूपांतर, भाषांतर म्हणून संख्याशास्त्र या हा शब्द वापरतात। अगदी त्याच अर्थाने सांख्यिकी या संज्ञेचा वापर होतो। सांख्यिकी म्हणजे संख्या किंवा अंकांच्या आधारे माहिती गोळा करणे व तिचे संकलन करून वर्गीकरण करणे। उदाहरणार्थ वर्गात हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी, गैरहजर असणाऱ्या कामगारांची संख्या, समस्या निराकरण करताना झालेल्या चुका इत्यादी माहिती देणे किंवा घेणे म्हणजे सांख्यिकीचा वापर होय। सांख्यिकी म्हणजे गणिताची एक प्रगत शाखा समजून त्याचा उपयोग प्रदत्त संकल्पनापासून प्रदत्त वर्णनापर्यंत, तर प्रदत्त विश्लेषण तर प्रदत्ताच्या आधारे भविष्यकथन, प्रेडिकेशन करणे इत्यादीपर्यंत करतात। वस्तूचे सांख्यिकीय वर्णन, न्यूमेरिकल फॅक्ट्स या अर्थाने सुद्धा सांख्यिकीचा वापर होतो। म्हणून वातावरणातील किंवा प्रत्यक्ष व्यवहारी जगातील घडामोडीचे संख्यांचा वापर करून केलेले वर्णन म्हणजे सांख्यिकी असे म्हणतात। उदाहरणार्थ या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वीचा निकाल 65% लागला। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर एका वर्षात 191 गंभीर स्वरूपाचे अपघात झाले। किंवा महाराष्ट्रातील 30% माध्यमिक शाळांचे निकाल 5% पेक्षा कमी लागले। या माहितीवरून प्रत्यक्ष अथवा वास्तव घडामोडीचे सांख्यिकीय चित्रण आपल्याला मिळते, ते संख्याशास्त्र असे म्हणतात। संख्याशास्त्रीय मूल्य या अर्थानेही संख्याशास्त्र या शब्दाचा वापर करतात। उदाहरणार्थ मध्यमान मूल्य, प्रमाण विचलन, टी मूल्य इत्यादी। आता सांख्यिकीचा वापर म्हणजे उपयोग कसा आहे, आता ह्या टॉपिक्सवर आपण बोलूया। याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो पेपरमध्ये। सांख्यिकीचा वापर विद्यार्थ्यांसाठी व संशोधनासाठी ह्या 2 मुख्य पातळीवर होतो। तो कसा होतो हे आपण बघूया। विद्यार्थ्यांसाठी सांख्यिकी प्रगतशास्त्रांचा अभ्यास करण्याचे एक साधन। प्रगतशास्त्रांचा अभ्यास करताना प्रयोगशाळेत प्रयोगाचा आराखडा तयार करणे, निरीक्षण करून प्रदत्त संकलन करणे इत्यादी नियमितपणे केले जाते। बरेचदा क्षेत्रीय अभ्यास करावे लागतात। प्रायोगिक निरीक्षणे किंवा क्षेत्रीय निरीक्षणे ह्यामधून मिळणाऱ्या पदार्थाची मांडणी व विश्लेषण करणे आवश्यक असते। या सर्वांसाठी विद्यार्थी सांख्यिकीचा सतत वापर करतात। व्यावसायिक व संशोधनात्मक लिखाण वाचणे। आधुनिक व प्रगत शास्त्रामधील संशोधन प्रामुख्याने मासिकामधून व संदर्भ पुस्तकातून वाचकापर्यंत पोहोचवते। विद्यार्थ्यांना त्या विषयाचे सखोल व प्रगत ज्ञान मिळण्यासाठी संशोधनात्मक लिखाण वाचणे गरजेचे असते। मूलभूत शास्त्रामधील किंवा
सामाजिक किंवा सामाजिक शास्त्रामधील लिखाण ही संख्याशास्त्रीय जीवने संकल्पनाशास्त्रीय कल्पना यांच्या आधारावर मांडलेली असते. नेमक्या ह्याच संकल्पना, चिन्ह व विचार याविषयी वाचकांची ओळख व तयारी नसेल तर संशोधन वाचून समजून घेणे जवळजवळ अशक्य असते. म्हणून संख्याशास्त्राची ओळख असल्यास संशोधनात्मक लिखाण करणे व वाचणे सहज शक्य होते. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करणे. विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षक व संशोधक म्हणून काम करताना काही व्यावसायिक कौशल्य अवगत करावी लागतात. त्यात संख्याशास्त्रीय विचार करणे, संख्याशास्त्रीय तर्क जोपासणे या गोष्टी शिकाव्या लागतात. व्यावसायिक समस्यांची मांडणी करणे, त्या सोडविणे यासाठी संख्याशास्त्रीय विचारांचा निश्चित उपयोग होतो. मानसशास्त्रीय चाचण्या देणे, त्यांच्या आधारित समस्यांचे निदान करणे यासारख्या गोष्टी करताना संख्याशास्त्रीय कौशल्यांचा उपयोग होतो. आता संशोधनात संख्याशास्त्राचा उपयोग. संशोधनात संख्याशास्त्राचा उपयोग कसा होतो त्याच्याविषयी आपण टॉपिक बघूया. समस्याचे अचूक वर्णन करणे. संशोधन करताना समस्येची योग्य मांडणी करून त्यासंबंधी योग्य असे निरीक्षण करावे लागते. निरीक्षणाच्या आधारे अनुमान काढणे, सामान्यीकरण करणे आवश्यक असते. संशोधक व शास्त्रज्ञ सांख्यिकीय चिन्हाचा योग्य वापर करून संशोधन विषयाचे वर्णन करतात. त्यामुळे संशोधक व लेखक विचारांची आखीव मांडणी करतात. याचा फायदा वाचकांना होतो. ते योग्य व अचूक अर्थग्रहण करू शकतात. खरे तर शास्त्रीय विचारांचे अचूक वर्णन करणे व ते नेमकेपणाने समजून घेणे हा शास्त्रीय विचारांचा अविभाज्य भाग आहे. संख्याशास्त्रामुळे या कौशल्याचा विकास व जोपासना होते. फलितांची अर्थपूर्ण व संक्षिप्त मांडणी. मोठ्या प्रमाणावर निरीक्षणे केल्यावर बराच प्रदत्त गोळा होतो. असा प्रदत्त आकारहीन व तर असतोच, शिवाय तो गोंधळ उडविणारा असतो. त्यातून नेमका अर्थ शोधणे ही एक सांख्यिकीय प्रक्रिया आहे. त्यासाठी फलितांची योग्य व संक्षिप्त मांडणी करणे आवश्यक असते. त्यातून फलितांचे स्वरूप स्पष्ट होते. सर्वसामान्य अनुमान करण्यास मदत. फलितांची अर्थपूर्ण व संक्षिप्त मांडणी केल्यावर प्रदत्तांचा नेमका अर्थ व अनुमान काढण्याची संख्याशास्त्रीय प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी काही संख्याशास्त्रीय नियम व पायऱ्या वापरतात. त्याच्या आधारे प्रदत्तापासून नेमका अर्थ शोधून शास्त्रीय व सैद्धांतिक दृष्ट्या योग्य अनुमान काढण्यास संख्याशास्त्र मदत करते. एवढेच नाही तर काढलेले अनुमान विश्वासास किती पात्र आहे हे सांगता येते. भाकीत अथवा भविष्यकथनास मदत. वर्तनाचे मापन केल्यावर मिळणाऱ्या प्रदत्ताच्या आधारे ज्या त्या परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट किती प्रमाणावर घडेल अथवा घडणार नाही याचे भविष्यकथन करता येते. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या अभिक्षमता चाचणीवरील गुणांच्या आधारे त्याची मुख्य परीक्षेतील गुण किती असतील हे सांगता येते. असे भाकीत करताना किती चूक व किती अचूक आहे हे सांगता येते. खरे तर सर्व शास्त्रांचा एक प्रमुख उद्देश म्हणजे भविष्यकथन करणे. इतर शास्त्राप्रमाणेच मानसशास्त्रातही उद्दिष्टापर्यंत जाण्यास संख्याशास्त्राची मदत होते. क्लिष्ट घटनांची कारणमीमांसा व उलगडा करण्यास मदत. मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र किंवा इतर सामाजिक शास्त्र अनेक गुंतागुंतीच्या घटनांचा अभ्यास करतात. अशा घटना विविध कारणामुळे घडत असतात. त्यामुळे ह्या घटनांची नेमकी कारणे कोणती हे शोधणे या शास्त्रासमोर एक आव्हान असते. उदाहरणार्थ एखादी हुशार व्यक्ती व्यवसायात अपयशी का होते इत्यादी एखाद्या घटनेची किंवा गोष्टीची कारणमीमांसा करताना प्रायोगिक पद्धतीचा वापर करतात. मानसशास्त्राचे किंवा सामाजिक शास्त्राचे विषय ही गुंतागुंतीचे असतात. यातील अनेक घटना एक कारण एक परिणाम या नियमाच्या पलीकडे असतात. त्यामुळे सर्वच घटनांचा प्रायोगिक आराखड्यात बसून अभ्यास करता येत नाही. यासाठी संख्याशास्त्रीय पद्धतीचा पर्यायी वापर करतात. इथे आपण थांबू. पुढचा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये.